आमचं मन आपल्याला समजत नाही. सोडून द्या बोल आमचे हंबीरराव. आबासाहेबांसारख्या पराक्रमी थोर चारित्र्य संपन्न राजाच्या पोटी आम्ही जन्म न घेतो तर फार बरे होते. या वयात तरी त्यांना आमच्या पायी हे दारुण दुःख आणि कष्ट भोगावं लागलं नसतं. हंबीरराव, आमच्या यात कमनशिबी तळहातावर लिहिला आहे फक्त मनस्ताप. मोहभ्रष्ट झालेला अपराधांचा मनस्ताप आणि आमच्या संबंधितांना आमच्याकडून पोचणार आहे ते केवळ कष्ट कष्ट आणि कष्ट. नाही नाही हंबीरराव, आमच्यासाठी अशी माया सांडू नका. आम्ही आबासाहेब, आपण प्रत्यक्षात आम्हाला भेटायला इथं आलात. तुम्ही आल्याची वर्दी मिळाली तेव्हा मी देवीची पूजा करीत होतो. पूजा आटपून बाहेर अंगणात आलो तेव्हा दारातच प्राजक्ताचा साडा पडलेला दिसला. म्हटलं देवीचा हा प्रसाद घेऊनच राजांच्या भेटीला जावं. पंजळ पुढे करा राजे. राजे, तुम्हाला रात राणीच्या धुंद गंधांची मनापासून आवड. रुची पालट म्हणून हा सुगंध तुम्हाला रुजतो का ते पहा. या फुलांचा भगवा देठ, शुभ्र कोमल पाकळ्या तुम्हाला तुमच्या थोरल्या मासाहेबांची याद करून देते. घ्या, वास घ्या. माय बहिणींकडे पाहण्याची एक नवी निर्मळ दृष्टी तुम्हाला या प्रसादातून मिळू दे. आबासाहेब, आम्ही अपराधी आहोत. आम्हाला पुत्र धर्म पाळता आला नाही. युवराज पदाची प्रतिष्ठा सांभाळता आली नाही. उठा राजे. एक थोर सुंदर शिल्प उभारण्यासाठी ऐन उमेदीत आम्ही पित्याची झुंज घेतली. आता वृद्धपणे ते शिल्प सावरण्यासाठी पुत्राशी झगडण्याची पाळी आली. लेकरा, तू हे काय केलंस? आबासाहेब, कसूर आमच्याकडून घडली. आमचे सगळे अपराध आम्हाला मान्य आहेत. आपण द्याल ती सदा निमूटपणे भोगायला आम्ही तयार आहोत. जिंदगीतले सगळे गुंते सजा देऊन आणि सजा भोगून सुटते तर किती सोपं होतं. सजा देणारा आम्ही कोण? ज्यांनी हिंदवी राज्याचा संकल्प आमच्या हातून पुरा केला त्यांनी सजा फरमावली. राजे, तुम्हाला तुमच्या दूरवर्तनाबद्दल आणि आम्ही आमचा राजधर्म सोडल्याबद्दल. तुम्हाला मोगलांच्या छावणीत लाजीवर आणि अपमान सहन करावे लागले आणि छत्रपतींचा युवराज मोगलांनी फितवून नेला. याची बेइज्जती जी झाली, धिंड निघाली, ती आम्हाला निमूटपणे सहन करावी लागली. आम्ही शर्मिंदे आहो राजे. शंभूराजे, तुम्हाला पुढा करून भोपाळगडच्या वेड्यात दिलेर खानाने 700 निरपराध माणसाचे हात तोडले. पाठोपाठ अतणीवर फौजा धाडल्या. पायकांची इज्जत घेतली, कत्तल केली, बाजारपेठ लुटली, ती देखील तुमच्या नावानं. त्या तुटलेल्या हातांची बोटं अहोरात्र आमच्याकडे रोखली जातात आणि एकच सवाल पुसतात, महाराज, याच अपराधासाठी तुम्ही अनेकांचे हातपाय तोडले. राजद्रोहाच्या गुन्ह्याला तुम्ही कडे लोटाची सजा फरमावली. मग शंभूराजे गुन्हेगार म्हणून पुढे येताच तुम्ही माघार का घेतली? बोला शंभूराजे, आहे तुमच्या जवळ या सवालीचा जबाब? राजे, आम्ही शर्मिंदे आहोत. खेळ अपवाद म्हणून आम्हाला तुम्हाला वेगळा न्याय देणं भाग पडलं. कारण तुम्ही युवराज आहात, तुम्ही गादीचे वारस आहात. कधीतरी आमच्या माघारी तुम्ही या सिंहासनावर बसणार आहात. नाही नाही आबासाहेब, आम्हाला राज्य नको, सिंहासन नको, सत्ता नको. आपल्या पायाची चोट आम्हाला. आम्ही दूध भात खाऊन आपल्या छत्राखाली राहू. जागे व्हा राजे. जरा दिल दिमाग तळ्यावर ठेवून विचार करा. दूध भात खाऊन आमच्या छत्राखाली राहण्याचे बालपण तुमचं संपलं आहे. ते बालपण तुम्ही मागितलं तरी तुम्हाला कोणी परत देऊ शकत नाही आणि छत्रपतीपद तुम्हाला टळणार नाही. अंगी पोक्तपणा धरा, काहीतरी लोकोत्तर पराक्रम करा आणि प्रजेचं अंतःकरण जिंका. बाप हयात असता तख्तासाठी झगडा करणे हा मोगलांचा रिवाज. मोगलांचा तख्तात मुळी खून, कपटकारस्थान आणि भावंडात रक्तपात यातून जन्माला येतं.
छत्रपतींचं सिंहासन रत्न जरी सोन्याचं जरी असलं तरी 32 मण सुवर्ण पदरी जमा होण्यासाठी का ते इतकी वर्ष खोळंबून पडलं होतं? एवढीच गरज असती तर ठग पिंडारी आपापल्या गुहेत केव्हाच सिंहासनाधीश्वर झाले असते. होय ना राजे? होय आबासाहेब. राजे, तुम्ही जाणलं पाहिजे, छत्रपतींचं सिंहासन प्रथम प्रजेच्या अंतःकरणात जन्माला येतं, तिथंच ते वाढतं आणि केवळ प्रजेच्या इच्छेपोटी राजाला सिंहासनाधीश्वर व्हावं लागतं. राजे, तुम्ही असले राजे व्हावे ही आमच्या मनीची आस आहे. होय आबासाहेब, त्याची आम्हास आता पूर्ती जाण आली आहे. आपासामोर एकच संधी द्यावी अशी आपल्या पायाशी आमची विनंती आहे. होय, तुम्हाला एक वार संधी मिळायला हवी. मिळेल, मिळणार आहे. प्रधान मंडळ आमच्या शब्दाबाहेर जाणार नाही, पण त्यांनाही तुमच्या वतीने आम्हाला हमी देता आली पाहिजे. आपल्या दौलतीला दुश्मन फार. एका दिलेर खानाच्या तावडीत तुम्ही सही सलामत निसटलात म्हणून सगळं आभार निरभ्र झाला असं समजू नका. तुम्हाला नवी नवी निरनिराळे आमिष दाखवण्यात येतील. त्यावेळी नाही नाही आबासाहेब, एकदा घडलं ते पुन्हा कदापि कदापि घडणार नाही. आम्हाला पुढचं कळून चुकलं. मुघलांच्या पाठशाहीत का, अगर विजापूरच्या व भागनगरच्या पाठशाहीत काय, आमची किंमत एका नादान फितुरा पलीकडे काहीच नाही. म्हणून तर आबासाहेब, एका सांघाळा दिवशी आपल्या पायाशी आम्ही आलो. आबासाहेब, आबासाहेब, फक्त एकदाच तुम्ही आमच्यावर विश्वास टाका. विश्वास? राजे, पुत्रावर विश्वास टाकण्यापरीस पिता दुसरं काय करू शकतो? आम्ही तुमच्यावर विश्वास टाकूनच उद्या रायगडावर प्रयाण करणार आहोत. राजे, जे घरोब्याच्या रीतीने बोलिलो त्याचा विचार करा. खूप खूप विचार करा. होय आबासाहेब. राजे, तुम्ही थकला असाल, जाऊन आराम करा. आम्ही पुन्हा भेटू. तुमच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारायच्या आहेत आम्हाला. चला. तशी आज्ञा आबासाहेब. राजे, जी आबासाहेब. पोटात राहावत नाही म्हणून एक इशारा देतो. यापुढे कधी घुशन व गफलतीने आलमगीराच्या तावडीत सापडलात आबासाहेब, 2 वेळा त्या काळ सरपंचच्या शेपटीवर पाय देऊन तुम्ही त्याच्या विळख्यातून सही सलामत सुटलात. पण राजे, पुन्हा कधी गवसलात तर याद ठेवा, तुमची सुटका करण्यासाठी आबासाहेब असणार नाही. नाही नाही आबासाहेब. राजे, इशारा तेवढा ध्यानी ठेवा म्हणजे झालं. चला तुम्ही. सुनबाई वाट पाहतो. जी आबासाहेब.